सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा थोडंसं वाईटही वाटलं तेही सांगतो, कारण जेव्हा टॅक्सचा विषय होता गेल्या वेळेला तेव्हा इथे उभं राहायला जागा नव्हती, माझ्या पायऱ्यावर लोक बसली होती. आणि जो आपला मूलभूत अधिकार आहे निवडणुकीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पेपरला कॉलमच्या कॉलम बातम्या, लोक वैतागली, लोक संतापली, लोक चिडली, आमचं नाव वाईट वेळेला कळलं कसं. पण इथं तो संताप वैताग काही दिसत नाही. मतदार यादीत जर आपलं नाव नसेल तर काय करायचं? दरवेळी मतदानाच्या दिवशी हा आपल्याला एक प्रचंड मनस्ताप होतो. सजग नागरिक मंच पुणे यांच्यातर्फे एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्याचा हा भाग आपल्यासाठी. ज्यांची नावं होती आणि ज्यांनी कोणी मतदान केलं त्यांचं अभिनंदन. कसं आहे ते काही निकाल धक्कादायक असतात असं आपण बघतो ना बऱ्याच वेळा. काही 100, 200, 500, 1000 अशाने सुद्धा बदलणे इकडे तिकडे होतो. तर त्याच्यात प्रत्येकाला मी तेवढा एकच हक्क आपल्याकडे आहे, लोकशाही आपलं राज्यघटनेप्रमाणे खऱ्या अर्थाने तसे घटनेत आहेतच. पण ते सुद्धा प्रशासन किंवा सत्ताधारी त्यांच्या मताने व्हावं की काय अशी शंका लोकांना यावी लागली आहे. आणि नसेल आपण आपल्या माहिती अधिकार अर्जात म्हणण्यापेक्षा सजग नागरिक मंचातर्फे किंवा फॉर दॅट मॅटर माहिती अधिकार कायद्यात सुद्धा ते हा दोषी आहे तो दोषी आहे म्हणून द्या. काय आहे वास्तव समजून घ्या, तुम्ही तुमचं मत बनवा आणि त्याप्रमाणे एक राईट काय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेतच आहे. पण ती माहिती असल्याशिवाय तुम्ही काय अभिव्यक्ती कशी करणार? म्हणून तो माहिती अधिकार आला आणि त्याच्यात आला. आणि आता याच्याबद्दल बरेच नाही तरतुदी आम्ही तक्रार नोंदवली. तो जो कोणी विचारायला त्याला सांगितलं आमचं नाव आहे नाही असं ते नाही. पण तिथं ते कायदा दाखवणार नाही, असं करायला पाहिजे, तर यावेळेस करायला पाहिजे, एवढे दिवस आधी करायला पाहिजे, पण तुम्ही चौकशी करायला पाहिजे वगैरे वगैरे. पण हे आणि नॉर्मली जसं आता तुम्ही म्हणत तसं एवढे कमी लोक जास्त लोक आहेत, पण त्यांनी सजग राहणार. नुसतं नावात आहे अशाला वाढली तर रेग्युलर आता जवळपास 2006 पासून 18 वर्ष झाली आपल्याला नागरिकांच्या अगदी दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक प्रश्नाचं झालं. त्यामुळं मागच्या वेळेस तर जेवढी आत माणसं बसली होती तेवढीच बाहेर होती. मालमत्ता करायची सवलत जी 40% सवलत ती रद्द केलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपात. आपण म्हणजे आता बाकीकडे केलेलं कोणी असं केलंय असं माझ्या ऐकूयात नाही, देशात सुद्धा राज्यात तर माहिती नाही. पण हे असं हे सुद्धा एक सिम्बॉलिक पथदर्शी जशा पद्धतीचा उपक्रम असू शकतो. आणि जाब विचारता सर मी मध्ये एक असा प्रयत्न करत होतो पण फारसा प्रतिसाद त्याचा नाही आला. तो असा की नंतरची प्राथमिक माहिती दिली जाते की एवढे टक्के आणि एवढे झाले मतदार, आणि मग ज्या प्रत्यक्ष फायनल येतं त्याच्यात तफावत काही 2-5% लावून 10-20% सुद्धा होऊ शकतो. त्याचे खूप खूप धन्यवाद. विवेक जी आता त्याचे सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा थोडंसं वाईटही वाटलं तेही सांगतो, कारण जेव्हा टॅक्सचा विषय होता गेल्या वेळेला तेव्हा इथे उभं राहायला जागा नव्हती, माझ्या पायऱ्यावर लोक बसली होती. आणि जो आपला मूलभूत अधिकार आहे निवडणुकीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी पेपरला कॉलमच्या कॉलम बातम्या, लोक वैतागली, लोक संतापली, लोक चिडली, आमचं नाव वाईट वेळेला कळलं कसं. पण इथं तो संताप वैताग काही दिसत नाही. त्यामुळे थोडं वाईट नक्की वाटलंय. पण एक चमत्कारही घडलाय आज. आजपर्यंत आमच्या 18 वर्षाच्या वाटचालीत जे घडलं नाही ते आज घडलंय. ते म्हणजे 2 पोलीस आणि 1 PI तिथं बाहेर उभे आहेत. हो, ते लोक आत येऊन पण गेले. ते बाहेर बसले ते इथं काही दंगाबिंगा होतो का काय म्हणजे बातमी पोहोचली कशी त्यांच्या नाही. पेपरला वाचलं आपण सगळे जाहीर आहे. पेपरला वाचून ते आले. मी त्याला म्हटलं इथे सिनियर सिटीजन आहेत, त्यांचा साधा आवाज सुद्धा बाहेर निघत नाही, दंगा कसले करणार म्हटलं तुम्ही गेलात तरी चालेल. नाही म्हणले आम्हाला ड्युटी लावशील तर आम्ही बसतो इकडे बाहेर. तर त्यामुळे ही एक त्यातल्या त्यात आणखी आनंदाची गोष्ट की
नागरिकांना नाही पण यंत्रणेला नक्की काळजी वाटते की लोकांचा काही भडका बिडका उघडेल का काय. तसं काही होत नाही, आपल्याकडे लोक बिक भडकत नसतात. ही आपल्या लोकशाहीची एक अत्यंत चांगली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात करण्याच्या विषयाची एक महत्वाचा विषय तो म्हणजे आपले मॅनेजिंग ट्रस्टी जुगल राठी यांच्या वयाला 76 वर्ष पूर्ण होत आहेत. तो दिवसही महत्वाचा आहे. 5 जून पर्यावरण दिवस, त्या दिवशी त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि गेली 12 वर्ष त्यांनी एक उपक्रम राबवलाय स्वतःच्या वाढदिवशी की जेवढे वर्ष पूर्ण तेवढ्या फेऱ्या त्या डेक्कन जिमखाना ग्राउंडला 400 मीटरचं ग्राउंड आहे तेवढे ते पळत मारतात त्या ग्राउंडला. पहाटे 4 ला सुरुवात करतात, 8 साडेआठ पर्यंत संपतं. यावेळेला 76 फेऱ्या ते या 5 जूनला मारणार आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी या निदान 8 वाजता तरी या, आपलं नावच नाही याच्यात. आणि मग काही नाही, तिथं जरा दंगा करतात, तिथं दंगा करताच येत नाही कारण तिथं पहिलं बाहेर हाकलायला म्हणतात कारण सर्व असतात ते बाहेर जायचं तुम्ही. मग माणसं घरी जातात आणि शांत बसतात. पण नाव गळलं कसं ह्याचा कोणाला काही कळतच नाही. आणि निवडणूक आयोग सातत्याने काय सांगत आलाय, जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दरवेळेला मतदार यादी पब्लिश झाली की पहिलं आपलं नाव वगैरे पाहून घ्यायचं त्याच्यात, हे तुमचं काम आहे म्हणले. मला एक कळत नाही, कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे, कॉम्प्युटराइज सिस्टीम मधनं नाव उडतं कसं. उद्या जर असंच झालं आणि तुमच्या बँकेत खातं आहे आणि बँकेने एक दिवस तुम्हाला सांगितलं तुमचं खातं इथं इथं काही नाही बरं का, तुमचं सगळं उडलंय म्हणले, इथं काही नाही आता इथं शिल्लक, ते आपण सगळे सहन करू शकू का. कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे ना ती. पण बॅकअप नावाची काही गोष्ट असते. आज बँकांची परिस्थिती अशी आहे की बँकांचे सर्व्हर्सचे बॅकअप या देशामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि रोज बॅकअप होतो त्याचा. म्हणजे उद्या इथली सर्व्हर रूम आग लागली म्हणून जरी बँकेचं सगळं रेकॉर्ड सॉफ्ट कॉपी सकट जळून गेलं तरी बँक तुम्हाला म्हणू शकत नाही आता तुमचा आमचा काही संबंध नाही. 15 मिनिटात ते रिस्टोर होतं थ्रू अदर सर्व्हर्स. निवडणूक आयोगाचं काय आहे मग, ते असं कसं म्हणू शकतात की ते आमचं काय तुमचं तुम्ही बघा. का नाव बघायचं दरवेळेला लोकांनी जाऊन आणि का दरवेळेला तुमच्याच गळ्यात त्यांनी त्याचं जबाबदारी टाकायची, याचा कधीतरी खुलासा मागण्याची आवश्यकता आहे. मी म्हणलं चला आपल्या हातातले एकच टूल माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार केला निवडणूक आयोगाला की एखाद्याचं नाव निवडणूक यादीतनं वगळण्यासाठी काय प्रक्रिया तुम्ही करता त्याची माहिती मिळाली. आता खरं म्हणजे माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 प्रमाणे कोणतीही प्रोसिजर ही त्यांनी वेबसाईटवर पब्लिश करायची. निर्णय घेताना केली जाणारी प्रोसिजर ही वेबसाईटवर टाकायची. म्हणून पहिलं वेबसाईटवर बघितलं, म्हणजे कशाला त्यांना विचार आधी पहिलं तिथं जाऊन बघू, तिथं काहीच नाही. मग त्यांना अर्ज केला माहिती अधिकारात, पण एवढं आहे एफिशियंट आहे, 30 दिवस नाही घेतले. 7व्या दिवशी उत्तर, आणि उत्तरात त्यांनी मला एक 2022 निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना पाठवलेल्या पत्राची कॉपी दिली आणि त्या पत्राच्या कॉपीची प्रोसिजर लिहिली आहे. प्रोसिजर अशी सांगितली त्यांनी की निवडणूक यादीतनं एखाद्याचं नाव जर गाळायचं असेल, वगळायचं असेल, डिलीट करायचं असेल तर त्याच्याकडनं फॉर्म नंबर 7 भरून घ्यायचा. त्यानंतर त्याला एक नोटीस काढायची त्याच्या दिलेल्या पत्त्यावर की बाबा रे तुझं नाव आम्ही वगळतो आहोत, तुझं काही ऑब्जेक्शन असेल तर पुढच्या 15 दिवसात ते तू नोंदव. त्यांनी 15 दिवसात काहीच केलं नाही तर निवडणूक आयोगाचा जो BLO आहे, ब्लॉक लेव्हल ऑफिसर, त्यांनी त्याच्या घरी जायचं पाहायला जिवंत आहे का मेलाय, राहतो का नाही इथं, काय झालंय त्याचं नक्की, आणि त्यांनी एक फील्ड रिपोर्ट सादर करायचा. आणि मग ह्या 3 कागदपत्रांच्या आधारेच नाव वगळलं जाऊ शकतं असं मी म्हणत नाही, असं निवडणूक आयोगाने मला लिहून दिलेलं आहे. आता अनेकांची नावं 2019 नाही, मी फक्त 2019 बद्दलच बोलतो. आता आधीच्या निवडणुकीत होती हा विषय आपण सोडूनच देऊ, पण 2019ला होती. त्यानंतर एकही निवडणूक आमच्या राज्यात झाली नाही. 2019 विधानसभा शेवटची, त्यानंतर निवडणूक नाही, महापालिका झालीच नाही. म्हणजे याचा अर्थ 2019च्या विधानसभेच्या याद्यात डिलीट व्हायचं कारण एवढंच असू शकतं. ऍड व्हायचं मी समजू शकतो, मतदार सारखे ऍड होतात, त्या ऍड होऊ द्या, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण डिलीट व्हायला हीच प्रोसिजर. मग 19ला असलेलं नाव 24ला डिलीट झालं कसं,
हे कधीतरी त्यांना आपण जबाबदारी करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही त्याचा माहिती अधिकाराचा फॉर्म तयार केलाय आणि तो फॉर्म आपल्यापैकी ज्यांचं ज्यांचं नाव वगळलंय त्यांनी काहीच करायचं नाही. नाव, पत्ता, फोन नंबर, सही, दिनांक, बाकीचं सगळं टाईप आहे. काय विचारलंय आपण त्यांना सांगतो. 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत माझे नाव डॉट 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 या लोकसभा मतदारसंघात आणि डॉट 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 या विधानसभा मतदारसंघात होते व त्या आधारे मी मतदानही केले होते. मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करायला गेलो असता माझे नाव मतदार यादीतून वगळले गेले असल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाच्या 11/8/2023च्या पत्रात नमूद प्रक्रियेनुसार मतदान यादीतून माझे नाव ज्या फॉर्म 7 तसेच मला दिलेल्या फॉर्मॅट ए नोटीस आणि B11चा फील्ड रिपोर्ट यांचे आधारे वगळले गेले त्या तिन्ही कागदपत्रांच्या प्रती मिळाव्यात. माहिती शीघ्र टपालाद्वारे द्यावी. विषय संपला. ज्यांचं गेलं असेल नाव त्यांना अजून एक मी विनंती त्या प्रेसनोटमध्ये पण केली होती की तुम्ही शक्य असेल तुमच्या निवडणूक ओळखपत्राची एक प्रत पण आणा, ती पण याला लावून टाकू. म्हणजे कोण तुम्ही असं नको व्हायला. असेल ज्यांना शक्य तरी तेही लावावं, म्हणजे आम्ही खरंच आहोत बरं का, हे कळलं पाहिजे. ह्याचे त्यांच्यावर खरं म्हणजे मला अपेक्षा होती 100-200 लोक यावी तर 200 अर्ज तरी जाऊन पडावेत त्यांच्या अंगावर, त्याशिवाय सुधारणार नाही. काहीतरी त्यांना त्यात करायला लागलं पाहिजे. पण हरकत नाही, 50 तर 50 अर्ज आपल्याला टाकायचेच आहेत. ज्यांचे असे अनुभव आहेत त्यांनी अर्ज भरून द्या. त्याला 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावायला लागतो, तो आमची संस्था काही लावणार नाही. आम्ही आणलेत ते, किंवा 10 रुपये दिल्यावर आम्ही तो इथं लावू, तुमच्या समोरच लावू. कारण पारदर्शकता आपण माहिती अधिकारात सांगतो त्यामुळे ते तुमच्या समोरच केलं जाईल. आणि त्यानंतर याची आम्ही काढू झेरॉक्स आणि ते तिथं सबमिट होईल आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीवर सही शिक्का मारून ते परत मिळेल. पुढच्या मिटिंगला तुमचा कागद तुम्हाला दिला जाईल. ही प्रोसिजर माणूस आहे का नाव काढलं गेलं विचारतो ना, ते आहेत काही जण नक्की आहेत. त्याशिवाय नवीन चेहरे जे दिसतात ते आहेत. पत्ता बदलला असेल तर हे बघा, पत्ता बदलला असेल तर ही प्रोसिजर फॉलो झाली की नाही. पत्ता बदलला असेल तर फॉर्म 7 तुम्ही भरून द्यायचं. 2 त्यांनी नोटीस काढायची तुम्हाला आणि 3 त्या BLOनी कन्फर्म करायचं. पत्ता बदलला, मेला पण असेल माणूस, आज तुम्ही इथं असलात तरी मेलेले पण असू शकता. तर जे काही त्यांच्या हातात कागद आहे तुम्ही मेल्याचा तोही पाहिजे. माझ्या वडिलांचं नाव 2003 साली मी घालवलं डेथ सर्टिफिकेट घेऊन आणि परत आलं नव्या पत्त्याने. त्याचा फॉर्म भरून दिला काय त्यांनी भरून काही नेत्यांना मतदान करण्यासाठी वरून खाली लोक येतात, अशी पुष्कळ उदाहरणं आहेत. नाही, माझं म्हणणं असं आहे जे गेलेत त्यांचे नाव डिलीट झालेले आहेत अशाही तक्रारी आहेत. पण आपण आता त्या बाजूला ठेवले. गेलेत त्यांचे नाही आलं तर आपण सध्या बाजूला ठेवू, पण आहेत त्यांचे कुठे गेले एवढा विषयाचं जरी उत्तर मिळालं तरी मला असं वाटतं कुठेतरी जबाबदारी त्यांना व्हायला पाहिजे जे कायम तुम्हाला जबाबदारी करतायत. जबाबदारी तुमची कशी माझी जबाबदारी हे कधीतरी त्यांना सांगू द्यात. याकरता खरं म्हणजे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता फक्त माझी रिक्वेस्ट आहे, ज्यांची नावं गळली आहेत अशा 1-2-4 लोकांनी फक्त त्यांचा प्रातिनिधिक अनुभव इथं सांगावा, म्हणजे सगळ्यांना कळेल की नक्की काय त्यांना अनुभव आला. कोण सांगणार? या इथे घेऊन नाव मतदार पुढे या बाल शिक्षण मंदिरमध्ये नाव काय नाही आपलं नाव सांगा. श्रीराम साठे. 53 वर्ष मी मतदान करतो. याच वेळेला नाव नाही बाल शिक्षण म्हणून ते म्हणाले काही नाव भावी स्कूलला एका तिकडे शिफ्ट झाले, पण तिकडे नाही. शेवटचा उपाय म्हणून आपली शाळेत गेलो, तिकडेही नाही. कुठेच अजून बोला. मी शांभवी लवटे, गेली कित्येक वर्षाच्या नाव आहे माझं. या वेळेला त्यांनी हे सांगितलं की मी 1 तारखेपासून चौकशी करते काय झालं, आमचं नाव आहे की नाही. इथे सांगितलं त्यांनी नाहीये तुमचं नाव यादीत, म्हणून त्यांच्या ऑफिसवर जाऊन आले, सगळे मुळांच्या ऑफिसवर, त्यांच्या ऑफिसवर. तुमचं नाव डिलीटच्या लिस्टमध्ये खूप हे केल्यावर असं कळालं की तुमचं नाव डिलीटच्या लिस्टमध्ये मात्र तुमचं नाव आहे असं.
बऱ्याच ह्याच्यात तुमचं नाव नाहीये, तुमचं नाव नाहीये असं लिस्टमध्ये कुठेच तुमचं नाव नाहीये. बरं, डिलीटच्या लिस्टमध्ये मात्र माझं नाव, आमचं दोघांचंही, माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाव मिळालं. माझ्या मुलाचं, तो मुलगा आहे अमेरिकेला, त्याचं नाव होतं ह्याच्यात, त्याचं मिळालं, पण आमची नावं डिलीट झालेली. मग थोडीशी चौकशी करतात की आता काय करता येईल. तर तुम्हाला माझा एक अनुभव मला सांगायचा असा आहे की जेव्हा निवडणूक आयोगाला आम्ही, म्हणजे त्यांचं एक माझ्याकडे हे आले, क्लिप आलेली याची की या ठिकाणी तुम्ही जर त्यांना फोन केला तर ते तुमची तक्रार नोंदवून घेतात तिथे, म्हणून तिथे फोन केला. त्यांनी विचारलं काय, म्हणजे असं नाव माझं गळालेलं आहे याच्यातनं, तुम्ही कुठे हे करता, कसं गळालं कसं ते आता तुम्ही सांगू शकता, आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला की आमचं नाव कसं काय ह्याच्यातनं गेली अनेक वर्ष आम्ही करतोय आणि या वर्षीच कसं काय ह्याच्यानं. तर त्यांनी ठीक आहे म्हणजे, पण काही होऊ शकत नाही त्याचं. ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर मी चौकशी केल्यावर माझ्या ऑफिसमधले माझे मित्र सहकारी श्री संजय सफारी, त्यांनी पण त्यांचंही नाव गळाल्याचं त्यांनाही हे आलं की तुमचं आणि तुमच्या पत्नीचं नाव गळालेलं आहे, लिस्टमध्ये नाही असं. त्यांनी त्याला फोन केला, पण त्यांनी तिथे त्याला, त्या माणसाला ज्यांनी फोन उचलला त्याला अशी धमकी दिली की मी डिफेन्समध्ये काम करतो, तुम्ही कुठल्या ह्याचं काय कसं करता, मी केलेलं आहे, मी ह्याचं काम केलेलं आहे, असं निवडणूक आयोगाचं काम मी केलेलं आहे स्वतः, मी ह्याचा अधिकारी होतो, निवडणूक अधिकारी. त्याच्यात आम्ही खूप कामं केलेले, आम्हाला माहिती आहे तिथलं कसं चालतं, काय चालतं, आणि मी डिफेन्समध्ये मोठ्या ह्याच्यावर होतो, मी युनियनचा अधिकारी आहे, अमका असं सगळं सांगितल्यावर त्यांनी 5व्या मिनिटाला परत फोन केला त्यांना, आणि तुमचं नाव काय म्हणले आणि तुमच्या मिसेसचं नाव काय म्हणले ते सांगा. आणि ते सांगितल्यावर त्यांना तिकडचं त्यांच्या ह्याचा फोन आला की तुमची जी काय तक्रार होती ती आम्ही निवारण केलेली आहे आणि तुमचं नाव लिस्टमध्ये ऍड झालेलं आहे. तर ती 2 नावं लिस्टमध्ये ऍड झाली, त्यांना त्यांचा फोन आला आणि ती नावं ऍड झाली. का तर त्यांनी खूप त्याच्यावर वाद केला आणि त्यांना सांगितलं की ही काय प्रोसिजर आहे ही आम्हालाही कळते, आम्हाला माहिती आहे, आम्ही वर गेलो तर त्यांना ते माहीत नाही, म्हणजे त्याला घाबरले असतील किंवा काय, पण त्यांची नावं ती ऍड झाली, त्यांना ते मिळालं, त्यांचं मतदान पण झालं जे त्यांना आधी नाही सांगितलं होतं ते. पण तीच त्याच्यानंतर आम्ही प्रोसिजर केली तर ते आमचं झालं नाही. मे बी आम्ही खूप त्यांना हार्डली काही बोललो नसेल कदाचित, पण आमचं झालं नाही आणि त्यांचं मात्र झालं, दोघांचं एवढं सगळं झाल्यावर. हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे सगळं काही होऊ शकतं याच्यात, प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहे. माझ्या आई वडिलांची नावं यादीतून वगळले तर आमच्या कसं लक्षात आलं की वडिलांचं वय 88 आहे आणि त्यांना घरातून मतदानाचा अधिकार आहे असं कळालं, म्हणून आम्ही चौकशीला गेलो. तेव्हा कळलं की तुमच्या वडिलांचं नावच नाही आणि गेली 20-25 वर्ष ते इथं मतदान करतायत. आधी आम्ही चुकून लावतो. तर अशा केसमध्ये आम्ही वेबसाईटवर चेक केलं, ऑनलाईन कंप्लेंटसाठी सुविधा होती, त्याला ऑनलाईन कंप्लेंट केली आणि त्याचं उत्तर आलं की फॉर्म नंबर 6 पुन्हा भरा, एवढंच, आणि कंप्लेंट रिझॉल्व. नाव का कट झालं याचं काही त्यांनी कारण दिलं आणि पुन्हा आपणच करायचे उद्योग सगळे. मी केवायसी सारखं जसे बँका घेतात आपण दरवर्षी केवायसी भरायची. नमस्कार, बसून बोलते. मी डॉक्टर अरुणा तंबुवाला, मी लुलानगर एरियामधून आलेली आहे आणि मी बेसिकली हडपसर कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांना रेप्रेझेंट करत आहे. मी व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचा मेसेज वाचला आणि इनफॅक्ट तो मेसेज मी आमच्या सगळ्या ग्रुप्सला सर्क्युलेट केला. आमच्या फॅमिलीची नावं लिस्टमध्ये नाही हे आम्हाला साधारण इलेक्शनच्या 10 दिवस अगोदर कळलं, कारण आम्ही सगळं ऑनलाईन बघत होतो. आणि मी, माझे मिस्टर, माझे सासूबाई आणि माझी मुलगी, कोणाचंही नाव नव्हतं, पण माझी धाकटी मुलगी हॅड अप्लाइड ॲज अ फ्रेश वोटर. तिचं नाव आलं, तिची कॉन्स्टिट्युन्सी बदलली, बट दॅट वॉज नॉट द पॉईंट. तर आम्ही 10 दिवस अगोदरपासूनच सगळे वॉर्ड ऑफिसेस, इलेक्टोरल कमिशन आणि सगळ्या ऑफिसेसमध्ये धावपळ केली आणि मग मला कळलं की एक कंप्लेंट EC कंप्लेंट वेबसाईट आहे, तिथे टाका. त्याचा रिप्लाय आला नाही. मग ऑन द डे ऑफ इलेक्शन ॲक्च्युली आम्ही प्रत्येक इलेक्टोरल बूथला पूर्ण लुलानगर, बिबवेवाडी, कोंडवा, कॅन्टोन्मेंट एरियाला जाऊन बघितलं, नाव आलं नाही. आणि मग मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि आय मेड इट व्हायरल, कारण मी NSCCची मेंबर आहे, नॅशनल सोसायटी आणि लुलानगर रेसिडेंट्स फॉरम. वन्स आय पुट इट व्हायरल, मी फक्त विचारलं
की किती लोकांची नावं नाही आहेत. जस्ट सेंड अ लिस्ट. विदिन 1 डे माझ्याकडे 25 नावं आलेली आहेत. ना व्हॉट आय फाउंड स्ट्रेंज, 2 गोष्टी मला इथे हायलाईट करायच्या आहेत. इन्सिडेंटली कोइन्सिडेंटली मोस्ट ऑफ द पीपल माझ्या ओळखीचे नव्हते. आउट ऑफ 25 नेम्स except for 2 names, 23 were of the minority community, Christians, Sikhs and Muslims. Number 1. Number 2, 2 ward offices ला गेल्यानंतर 2 corporators कडून without taking their names and without making it official, we were informed की प्रत्येक constituency मधून 1 लाख वोटर्सची नावं रँडमली काढलेली आहेत. This we have really worked hard for. आता मला काल एका ठिकाणून कळलं तर तुमचं नाव डिलीट झालेलं आहे. तर इलेक्टोरल कमिशन ऑफिस जे न्यू कलेक्टर्स ऑफिसमध्ये आहे जिल्हा परिषदच्या जवळ, तिथे जाऊन एका पर्टिक्युलर ऑफिसरचं नाव दिलं. तिथे जा, तुमचे डॉक्युमेंट्स द्या. इवन इफ यू हॅव युअर ओल्ड वोटर्स कार्ड दॅट विल नॉट बी कन्सिडर्ड. नवीन फोटोग्राफ घेऊन आत्तापासून यू विल बी रजिस्टर्ड ॲज अ न्यू वोटर. आणि हे परवा एक जणांकडून आलेलं आहे. अँड आय हॅव दॅट पर्सन्स नेम अँड द ओल्ड वोटर्स कार्ड. नाही आता सो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. नाही आता एक गोष्ट त्यातली, वोटर कार्ड त्यांनी दिलंय, त्यांनी ते कॅन्सल करायचं असेल तर तसं तुम्हाला पत्र दिलं पाहिजे, तुमचं वोटर कार्ड आम्ही कॅन्सल करतोय याचं कारणही दिलं पाहिजे ना. वोटर कार्ड जुनं झालं म्हणजे कॅन्सल, असं बँक अकाउंट होतो का? जुना झाला आता कॅन्सल करून टाकून नवीन कार्ड चालतं बघायला त्याला व्हॅलिडिटी नाही. दुसरं, तुम्ही कॅन्सल केलं असेल तर आम्हाला कळवणं तुमचं काम आहे. आणि तिसरं, परत सगळं मीच का उद्योग करायचा? तुम्ही केलं पाहिजे नाही स्वतःहून. हेच आपल्याला त्यांना आता विचारायचंय की तुम्ही वगळताना काय प्रोसिजर केली, त्याला सांगू दे ना हे सगळं की आम्ही असं केलं तसं केलं, काय कारण आहे ते करण्यासाठी. जोपर्यंत विचारत नाही आणि ते पण त्यांना लिगली बाध्य करत नाही हा अर्ज करून, तोपर्यंत ते काही उत्तर देणार नाही. मला असं वाटतं दिस इज द प्रोसिजर विच वी विल ट्राय टू फॉलो. पाहूया ना काय उत्तर येतं हे तरी पाहूया तिथं. आणि तुमच्याकडे 25 लोक असतील तर मी तुम्हाला 25 फॉर्म देतो, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांकडनं भरून घ्यायची जबाबदारी तुमची. पण एक मिनिट, आता काय माहिती का, 1 लाख त्यांनी कमी केले याला कायदेशीर पुरावा घ्यायचा. कारण असं ते म्हणजे कोण म्हणतात खोटं बोलतायत नाही. 2 वेळेच्या जरी मतदार याद्या कम्पेअर केल्या की मागच्या आणि आताच्या, तर कळेल ना. 1.5 लाख नाही 5-50 तरी कळतील ना. तोच विषय आहे, पण हे त्यांना नाही का करता येत, ते का करत नाहीत हा विषय. बोला. मी अनंत माझ्या 2 प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे माझं स्वतःचं नाव जे आहे ते अनंत महादेव MAHDU इंग्लिशमध्ये रानडे आणि मराठीमध्ये अनंत माधव रानडे असं होतं. तर मी तिथं जाऊन कन्फर्म केलं, म्हणजे इंग्लिशमध्ये MAHDU आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मराठीत अर्ज करा. म्हणजे काय मी काय डोक्यावर पडलं की काय म्हटलं मराठीत अर्ज करायला, म्हणजे इंग्लिशमध्ये तेच नाव MAHDU आणि माधवमध्ये फरक नाही म्हणे. ते आता ठीक आहे करा म्हणून मला करायला मिळालं. आणि दुसरं म्हणजे माझ्या आईचं कसब्याची जी हे होती विधानसभा, त्यावेळेला कोणी काही न बोलवता ते हे पोस्टल वोटिंग करून घेतलं. शी इज नाव 93. तर पोस्टल वोटिंग केलं व्यवस्थित. मी काही अर्ज केलेला नव्हता, काही नव्हता. तर त्याच्या बेसिसवरती मी 12D फॉर्म ह्या वेळेला भरला. तर मला आई मिळाला तिथून ते येईना काही. तर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणे तो जो 12D फॉर्म आहे तो मेलवरती तुम्ही हे केलेला आहे, तो अपलोड करून वगैरे. तर तुम्ही तो तिथं जाऊन कलेक्टर ऑफिसमध्ये UCI जे आहे त्यांचं तिथं जाऊन हे करायचं आणि मग म्हणे की कार्यान्वित होते. अरे गेल्या वेळेला म्हणलं कोणी न करता ते घरी आले होते, फॉर्म भरून घेतला आणि कठीण आहे म्हणलं. मी ह्याच्यातलं काही हेच सापडत नाही, लॉजिकच लागत नाहीये काही. बोला मागे मॅडम पुढे. नंतर ज्यांचे आता त्यांना फॉर्म भरता येत नाहीये त्यांच्याकरता तुम्ही फॉर्म देणार का? आणि ते नंतर कधी कलेक्ट करून कसले फॉर्म भरता येतील? आता त्यांचं नाव डिलीट झालेलं आहे, माहिती अधिकाराचे फॉर्म. बघा ऐका, त्याला 2 गोष्टी करता येतील. एक म्हणजे तुम्ही आता इथनं घेऊन जा पाहिजे, तुमच्या माहितीत कोणी असतील त्यांच्याकडनं भरून आणा.
आणि त्यानंतर तो तुम्ही पण सबमिट करू शकता. तो काय आम्हीच केला पाहिजे असं नाहीये. हे जनमाहिती अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिसला हे ऑफिस आहे. तिथं हा माहिती अधिकाराचा अर्ज डुप्लिकेट मध्ये घेऊन जायचा, याची झेरॉक्स काढून ओरिजिनल सबमिट करायचा, डुप्लिकेट सही शिक्का घ्यायचा. त्याच्याबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी वोटर कार्डची झेरॉक्स लावा, कारण ते दॅट इज अ प्रूफ की त्यांच्या दरबारी तुम्ही वोटर म्हणून नोंदलेले होतात. कधीतरी काय असे ना, पण होता नक्की, त्याशिवाय वोटर कार्ड काही दिलेलं नाही तुम्हाला. त्यामुळे ज्यांना हवेत त्यांनी घेऊन जा फॉर्म भरून. आता आमच्याकडे देणं तुम्हाला कितपत परत येणं शक्य होईल मला माहित नाही, पण त्याच्याऐवजी कलेक्ट करा 10-15, डायरेक्ट सबमिट करा ना. आम्ही तरी तेच करणार आहोत, आम्ही सबमिट तिथंच जाऊन करणार आहोत. ते कोणालाही शक्य आहे. फक्त प्रत्येकाने जाण्यापेक्षा एकाने कोणतरी 10-20 फॉर्म घेऊन जा, सबमिट करा, डुप्लिकेटवर सही शिक्का घ्या, आपापल्या लोकांना देऊन टाका. हे करणं सहज शक्य आहे. तर त्याची कुठं सबमिट केलं त्याची एक यादी आपल्या ऑफिसला, ते आम्हाला फक्त व्हॉट्सअप केलं तरी एक कार्ड आहे ते आणि आता मतदान केलं ते, त्याच्यातले दोन्हीचे नंबर वेगवेगळे, नाव एकच आहे, नंबर वेगवेगळा आहे. आता हे बघा, शेवटी ते काय बघतात, कार्ड बघतात ना. तुमचं जेव्हा मतदान घेतात तेव्हा कार्ड बघतात, दोन्हीतलं एक काहीतरी लावा. नाही आता त्यांचं म्हणणं तो नंबर बदलला तर ते बदलू शकतात, प्लस मायनस वन बदलू शकतात. नाही म्हणजे स्लिप ही तुम्हाला जी 2019 ला दिली होती, माझ्याकडे 2019 कार्ड आहे काय आणि आता मला स्लिप मिळाली, तर स्लिप वरचा नंबर आणि हा नंबर वेगवेगळा आहे. नाही पण आता तुम्हाला मिळालंय का नाही संधी? मिळाली. पण नंबर वेगवेगळे. ओके, जे काय तुमच्याकडे आहे ते जोडा. आता काय आहे, ज्यांना मिळालंच नाही चान्स त्यांच्याकडे काय आहे, फक्त वोटिंग कार्डच आहे ना, ते जोडायचं ना. माझ्याकडे ऑफिशियल प्रूफ आहे मी मतदार असल्याचं. आता तुम्ही सांगा काय झालं, त्यांना सांगू दे ना, कारण आपण दुसरं काय जोडणार याच्याशिवाय. ज्यांच्याकडे आताची स्लिपच नाही ते काय जोडतील, त्यांना फक्त वोटिंग कार्डच जोडायला लागणार, झेरॉक्स. हा अजून कोणाचा आहे अनुभव? बोला. रोहन देसाई एनएससीच्या माध्यमातून थोडा अवेअरनेस चालू केला लागली आहे. त्यातून आम्हाला खूप माहिती मिळाली आणि इलेक्शन कमिशनच्या ऑफिसरने सांगितलं की 1 जानेवारी 2022 त्यांनी डिलीट केलेली आहे आयडी. आणि ते म्हणतात की एमपीसी ची संख्या ही ऑलमोस्ट 30,000 to 35,000 पर विधानसभा आहे. कशासाठी डिलीट केले? रिझन नाही सांगितले सर. तेच विचारायचं आपल्याला, तेच विचारायचं. डिलीट केलं ना, प्रोसिजर आहे दादा, प्रोसिजर फॉलो करून डिलीट करायचं, काही प्रॉब्लेम नाही. ती केली का एवढंच विचारायचं आपल्याला. पुरावा द्या. मला जे उत्तर आलं त्यांनी फॉर्म भरून द्यायचं असं, त्यात काही कायदा कलम वगैरे काही टाकलेलं आहे ना, त्यांनी ते सगळं दिलंय, पण ते पत्रात ते सगळं मेन्शन आहे. निवडणूक कायदा अमुक, निवडणूक कायदा तमुक, त्याचा संदर्भ आपण त्या पत्राचा दिलाय. आणि ते पत्र सगळ्यांकडे आहे त्यांच्याकडे, कारण त्या पत्राच्या आधारेच ते काम करतायत. त्यामुळे ते सगळ्यांकडे आहे. त्यामुळे त्याच्या आधारेच आता आपल्याला विचारायला पाहिजे. माझी रिक्वेस्ट अशी आहे, ज्यांना ज्यांना हवेत त्यांना आम्ही फॉर्म इन्क्लुडिंग स्टॅम्प सगळं द्यायला तयार आहोत. आज जे भरून देतील त्यांची व्यवस्था आम्ही करू, पण तिथं सबमिट करायची. ज्यांना आज शक्य नाही, ज्यांना घेऊन जायचे त्यांनी घेऊन जा. तिकीट लावलेलेच घेऊन जा, म्हणजे तुम्हाला परत तिकीट शोधत फिरायला नको, कारण इथं तिकीट मिळणं एक वेगळा विषय. ते घेऊन जा, त्या लोकांकडनं भरून घ्या, त्याची एक झेरॉक्स काढा आणि मग एकत्र 10, 20, 25, 2, 5 जे काय असतील ते ह्या कार्यालयाला सबमिट करा. हे कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्ये आहे. निवडणूक याच्यामध्ये निवडणुकीची आखणी झाली, त्याची यादी आपल्याला पेमेंट वगैरे मिळेल ना, मिळेल. ती खूप करणार काय, 4 लोक लोकांचे आपण कधी वाचत बसणार. आपल्या आपण मागून घेऊ, बदलू शकतात ते. बोला. हे तुम्ही आता पुण्यासाठी करताय, मी राहतो डोंबिवलीला, मुंबईला जास्त, तर त्या एरियामध्ये जर बोलू नका तर म्हणजे त्या एरियातल्या लोकांना सुद्धा मला हे फॉर्म घेऊन जाऊन मला तिथे देऊन त्यांना पाठवून द्या ना, मी सॉफ्ट कॉपी देतो पाहिजे तुम्हाला याची. सॉफ्ट कॉपी देतो, सॉफ्ट कॉपी त्यांना पाठवा, प्रिंट काढायला लागा. आता आम्ही सॉफ्ट कॉपी तिथं असं केलंय, जनमाहिती अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे
त्याच्याऐवजी फक्त तिथे जिल्हाधिकारी आता डोंबिवली कुठले कल्याण ठाणे काही असेल ते ठाणे जिल्ह्यात असेल ना, जिल्हा ठाणे करायचं म्हणजे तुम्हाला थोडस चेंज करायला हा, ते लागेल. करू. हाताने केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. शुअर. बोला. 2023च्या मतदानासाठी मी सर्व पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खाली अर्ज आहे, खाली जे व्यवस्था आहे तिथे फॉर्म दिले होते. आमचे तिघांचं मतदान होतं. त्याने तिघांची ती पोच जे पोच असते ती पोच मला त्याच्यानंतर नाव ऍड झालं आता जे मतदान झालं त्यावेळेला आमच्या चिरंजीवांचं नाव होतं, आपल्या बाबांचे नाव नव्हतं. पण त्याच्या अगोदर 10 ते मी 2010 पासून पुण्यात राहिला आहे. 2010 ते 2020 मामलेदार ऑफिस फलटण यांना अर्ज दिला होता. अशा प्रश्न राहायला पुण्याला आहे, सध्या घर इथं जरी बंद असलं तरी मी फलटणला येऊन मतदान करणार आहे. आमचं इथलं कोणाचंही नाव वगळण्यात येऊ नये याचा संपूर्ण तपशीलवार अर्ज दिलेला होता. त्या तहसीलदार कार्यालय फलटणने नाव एक कमी केलं नाही. 2021ला मी सगळी पूर्तता केली आणि आमचे बाकी एक नाव कमी करणं, नाव वाढवणं, आमची तिघांची नावं माझे म्हणजे हडपसर विधानसभेसाठी संपूर्ण पूर्तता करून त्याची पोच मला मिळाली, पण यादीमध्ये नाव नाही आहे. आता तुमचा अर्ज थोडा वेगळा करायला लागेल. तुमच्याकडे जे कागद आहे तुमचं नाव म्हणजे तुम्ही ते सबमिट केल्याचं तो लावून, आता माझं नाव या यादीमध्ये आलेलं नाही, मी तुम्हाला सगळे कागदपत्र दिले होते, तर माझं नाव तुम्ही न घेण्याचा जो निर्णय घेतला तो ज्या कागदपत्राची किंवा नियमाच्या आधारे घेतला त्याची मला प्रत मिळाली. असं तुम्हाला थोडा वेगळा अर्ज करावा लागेल. मी एक वेगळा अर्ज दिलाय निवडणूक अधिकाराखाली शेतकरी कार्यालय हडपसर, पण त्यांच्याकडून ते नाही काही करणार, त्यांचा काही संबंध नाही. ते निवडणूक अधिकाऱ्यालाच करायला लागेल, कारण तुम्ही सबमिट तिकडं केलं ना, त्यामुळे त्यांनाच करावं लागेल अर्ज. फक्त एवढंच विचारा, हे सगळं केल्याचं प्रूफ माझ्याकडे आहे, तर हे झाल्यानंतर सुद्धा माझं या मतदार यादीत न येण्यामागं तुमचा त्यामुळे मी बाधित झालेलो आहे. त्यामुळे या निर्णयाची कारणं तुम्ही मला स्वतःहून कळवणं अपेक्षित आहे. सेक्शन 41D ऑफ RT ऍक्ट हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला देतो सगळं ते. कोणाला विचारायचं? उपजिल्हा निवडणूक अधिकारी की ज्यांनी ते नाव ऍड करायचंय, म्हणजे कलेक्टर ऑफिस. तो RTI थोडा वेगळा करायला लागेल. हो, मी सांगतो तुम्हाला काय करायचं. चल, अजून कोणाला काय सांगायचंय? ऑनलाईन होत नाही काय नाव ऍड करायचं? दादा ऑफलाईन होईना झालं, ऑनलाईन कधी व्हायचं? ऑनलाईन फक्त डिलीट तेच होत आहे. एवढी लोक ऑनलाईन करून सुद्धा कॉर्पोरेटर चालतो आणि 1000 लोकांचे जातो. नाही, पण हे तोच विषय आहे ना की कुणी केलं. म्हणजे एक कॉम्प्युटर ऑपरेटर जर उडवून टाकू शकत असेल तर मग या देशात कॉम्प्युटर ऑपरेटरची सत्ता निर्माण झाली. सामान्य माणसाला नाही, नेत्यांची पण सत्ता नाही राहिली. असं नाही ना चालणार. झालंय काय, आजपर्यंत निवडणूक आयोगाला कोणी जबाबदार धरलं नाही, त्यांना कोणी विचारलं नाही. आणि आपण सगळे असं समजतो ते म्हणजे परमेश्वर, त्यांना कसं विचारायचं? नथिंग डुईंग. तेही सेवकच आहेत आणि आपलेच सेवक आहेत, त्यामुळे विचारायला काही हरकत नाही. अजून कोणाचं काही नसेल तर आपण ज्यांचे आहेत त्याचे फॉर्म भरून घ्यायचे. नाव चेक केलं होतं प्रारूप मतदार यादीमध्ये आणि त्यात होतो पण फायनल यादीमध्ये, हे पण त्याचा वेगळा अर्ज करायला लागेल. पण परत एक समजून घ्या, हे जे दुकान आहे ना प्रारूप मतदार यादी आणि अंतिम मतदार यादी, कारण मी स्वतः काय प्रारूप मतदार यादी चेक करतो, त्यामुळे मला असा प्रॉब्लेम कधीच आला. पण एक लक्षात घ्या, 143 कोटी जनतेने त्या प्रारूप मतदार यादीत नाव का चेक करायचं? माझं नाव होतं 2019ला तर मी गृहीतच धरणार, मी अजून जिवंत आहे, मेल्याचा पुरावा दिलेला नाही, तर माझं नाव डिलीट कसं होतं हेच आम्ही विचारत नाही होत. ते तेच म्हणतात दरवेळेला, तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही पाहिलं नाही. व्हॉट इज दिस? तुम्ही पाहिलं नाही, गेलं कसं आहे तुम्ही सांगा. हे जबाबदार धरून विचारलं जात नाही तोपर्यंत हे प्रत्येक निवडणुकीत होतच राहणार. हे समजून घ्या. कधीतरी हा प्रश्न निघाला पाहिजे.
कार्ड जुनं झालंय असं सांगतात, त्याचा नंबर या ह्याच्यात येत नाहीये, त्यामुळे ते एकमेकांची एक मिनिट, समजा कार्ड जुनं झालं असं गृहीत धरू क्षणभर, जबाबदारी कोणाची आहे कार्ड द्यायची? पण कार्ड जुनं झालेलं आहे, आमच्या समोर 100 लोक आहेत, त्यांची सगळ्यांची होत आहे आणि आमचं होत नाही, याला मला काही कळालं नाही. म्हणजे तेच ना, त्यांना हे लेखी देऊ द्या ना, तुमचं कार्ड जुनं झालं तर त्या परिस्थितीमध्ये त्यांना विचारायला गेलं मग नवीन कार्ड कुणी द्यायचं आम्हाला? जुनं झालेलं असताना आम्हाला स्वप्न पडणार का की आमचं जुनं झालं म्हणून? पॅन कार्डला म्हणतात का असं? एकच चालते कायम. आधार कार्ड तसं सेम नंबरवर चालते कायम, ते नाही जुनं होत. ते आधार तर नवीन आहे, पॅन कार्ड जुनं झालं का? वर्षानुवर्ष तेच पॅन कार्ड चालतंय ना, तोच नंबर. फॉरगेट अबाउट कार्ड, हे कार्ड तुम्हाला नवीन मिळू शकतो, नंबर बदलतो का? हे कसं होतंय? मग विचारत नाहीये कुणी हा प्रॉब्लेम आहे, आपण त्याला सुरुवात करायची. विचारत नाहीये कुणी त्यांना आणि लोकांना तेवढी अजून त्याची हे वाटतच नाही काही अशी, म्हणजे एवढे लोक कमी का? हे मला आता आश्चर्य वाटते की इतके लोक हे असून सुद्धा इतक्या जणांची नावं नसून इथे आता कोणीच माणसं अहो हीच ॲपॅथी त्यांना माहिती आहे. 54% मतदान होण्यामागे हीच ॲपॅथी आहे की लोकांनाच मुळात उत्साह नाही, पण निदान ज्यांना उत्साह आहे त्यांनी तरी करावं. हे बघा माझं म्हणणं काय आहे, 10 सबमिट होऊ देत, 20 होऊ देत. मला असं वाटतंय की हे आता तुम्ही म्हणाल की का नाहीये, हा मुद्दा त्या कुठल्या निवेदनामध्ये क्लिअर नव्हतं झाला की अशा आपण प्रोसिजर करतोय म्हणून, किंवा तिथे असाच आपण फॉर्म भरणार आहे ना. त्या निवेदनात स्पष्ट लिहिलंय की आपण माहिती अधिकाराच्या फॉर्म भरण्यासाठी मदत करणार आहोत, तुम्ही येताना तुमच्या वोटर कार्डची झेरॉक्स आणा, इथपर्यंत लिहिलंय. सकाळला स्पॉट करून नाही आता हे बघा, पेपरवाले काही एवढे छापणार नाही, पेपरवाले काही एवढे छापणार नाही, पण आम्ही जे सॉफ्ट कॉपी पाठवली सगळ्यांना त्याच्यामध्ये क्लॅरिटी हरकत नाही ना. हे बघा, इट्स नेव्हर टू लेट. जसं त्या म्हणल्या 25 लोक आहेत, 25 घेऊन जा फॉर्म, घ्या भरून त्यांच्याकडनं ढकला ते तिकडे नेऊन, होणार नाही त्याशिवाय. चलो आता ज्यांचं आहे ते या, फॉर्म भरा.